नमस्कार पालक मित्र हो, एक अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आपल्यासमोर आलेली आहे आणि माहिती आहे RTE ॲडमिशन 2024-25 या संदर्भातील। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की RTE ॲडमिशनचा घोळ हा पहिल्यापासून म्हणजे जेव्हापासून फॉर्म भरायला सुरुवात झाली त्याच्यानंतर ते फॉर्म हे रिजेक्ट करण्यात आले, पुन्हा नव्याने फॉर्म भरायला सांगितले। ते फॉर्म देखील आपण भरलेले आहेत आणि 12 तारखेला म्हणजे काल याची माननीय उच्च न्यायालयात याची सुनावणी होती आणि त्या सुनावणीनंतर 13 तारखेला हे रिझल्ट लागणं हा अपेक्षित होतं। परंतु आज आपण आता साईट ओपन केलेली आहे आणि आपल्याला स्क्रीनवरती दिसत असेल की 13/6/2024 आपण वेबसाईट ओपन केली आहे rte.maharashtra.gov.in। साईट ओपन केल्यानंतर आपल्याला स्क्रीनवरती आलेलं आहे की माननीय उच्च न्यायालय मुंबई जनहित याचिका क्रमांक प्रकरण हे न्यायप्रविष्ट असल्याने सन 2024-25 या वर्षाच्या RTE 25% प्रवेश प्रक्रियेबाबत माननीय न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार 25% प्रवेश लॉटरी ही सोडत जाहीर करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी। याचा अर्थ असा आहे की अद्याप कुठल्याही प्रकारची लॉटरी ही डिक्लेअर झालेली नाही। खरं तर आज 13 जूनला ही लॉटरी डिक्लेअर होणं हे अपेक्षित होतं, कारण बऱ्याचशा पालकांचा प्रवेश या म्हणजे पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश अद्यापही कुठल्याही शाळेमध्ये फिक्स केलेला नाही। बरेचसे पालक या RTE ॲडमिशनवरती देखील अवलंबून आहेत। जर RTEमध्ये नंबर लागला तर त्या पर्टिक्युलर शाळेमध्ये त्याला घालता येईल किंवा दुसरा काही पर्याय असेल तो करता येईल, पण अद्याप देखील यांचा हा घोळ मिटलेला नाही। आणि आज आपण बघतोय की RTE ॲडमिशनच्या साईट पूर्ण गायब आहे, फक्त एक मेसेज साईडवरती येत आहे, तो मेसेज आपल्याला स्क्रीनमध्ये दिसत आहे। तर आता पुढील तारीख काय असेल याची अपडेट आपल्यापर्यंत मिळवण्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, कारण डे टू डे अपडेट जे काय अपडेट असेल, न्यायालयाची सुनावणी असेल किंवा ते लॉटरीची माहिती असेल, सर्वात अगोदर आपण या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर व्हिडिओला आवडला तर लाईक करा, चॅनलला शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अपकमिंग नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर मिळतील। धन्यवाद।